तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केल्यावर मवियाच्या नेत्यांनी काय म्हटलं आणि त्यावर शिंदेंच्या शिवसेनेने कसा पलटवार केलाय ते बघूया। महाविकास आघाडीचा हा चेहरा राहील, त्यांना त्यांनी पाठिंबा द्यावा। फॉर्म्युला हाच असणार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री। ते मी आज त्याचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही। 21ला आम्ही बसू, जवळपास त्या दिवशीच फॉर्म्युला ठरेल, त्यामुळे त्या फॉर्म्युल्याच्या आधारावर आमचं जागावाटपाचा प्रश्न लवकर सुटेल। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम केलेलं आहे आणि त्यांचा लोकसभेत देखील सर्व महाराष्ट्रभर ते फिरले, त्यामुळे प्रचार करण्याचं काम प्रामुख्यानं त्यांनीच केलं महाराष्ट्रात। शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे काही नेते, त्यामुळं आमच्यात कोणताही वाद नाही आहे आणि योग्य वेळी या बाबतीतले सगळे निर्णय होतील। उद्धव ठाकरे हे आमचे यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत, कळलं का? त्यामुळे काही लोकांच्या जागा या त्या स्तरावर आहेतच। लाचारी किती असावी याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं। प्रास्ताविक माननीय उद्धव ठाकरेंनी करावं आणि त्याच्यानंतर त्यांनी आवाहन करावं की येणारा मुख्यमंत्री तुम्ही सांगा, माझा पाठिंबा आहे, पण तरी महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे। म्हणून आता मशालीची जी आग आहे ती स्वतःच्याच बुडाला लावून घेतली की काय, असं त्या मेळाव्यातून एखादं तरी चित्र होतं। म्हणून दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपल्या मशालीने आपल्याच शिवसैनिकांचं घर जाळायला निघालेले तुम्ही लोक आहात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।